माननीय जितीनदादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः सर्वांच्या वतीने मी आणि माझ्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांना आत्ताच महादेव दंडींनी सांगितलं त्यांचं जीवन कसं गेलं, कारण की महादेव दंडी आणि ते एकत्र काम करत होते। त्यांना त्याच्यामध्ये जितीन कांबळेंनी घरचं जीवन कसं जगलं हे सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं। खरंच मी माझी ओळख तर मला वाटतं रिसेंटली एक 10 वर्ष 15 वर्षाच्या दरम्यान 20 वर्षाच्या दरम्यान झाली, कारण की त्यांची सगळी मुलं ते माझ्याकडं ॲज अ पेशंट म्हणून यायचे आणि त्या निमित्ताने माझा आणि त्यांचा चांगला संपर्क आला। आणि जितीनदादांचं सामाजिक काम मी पाहिलेलं आहे, कारण की त्यांनी सामाजिक कामामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी मदत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असायचं। आणि त्यानंतर त्यांचे पार्टनर उंदरे असू त्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय सुरू केला। त्याच्यानंतर त्यांना योगायोगाने त्यांना राजकीय पार्श्वभूमी सुद्धा लागली आणि पंचायत समितीचे सदस्य सुद्धा चांगल्या ह्याच्यातून ते निवडून आले। मला वाटतं आमच्याच काळामध्ये ते पंचायत समिती सुद्धा सदस्य झाले। त्यांचं काम जर पाहिलं, निस्वार्थीपणे काम करण्याचं काम या जितीनदादा करत असतात, कारण की मी पाहिलं की छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या सोडवण्याचं काम हे जितीनदादा करत असायचे आणि त्यामुळंच त्यांचं ट्युनिंग आणि आमचं ट्युनिंग चांगलं जमायचं। वेगळ्या पक्षाचे जरी असले तरी काम करण्याची पद्धत त्यांची जर पाहिली तर त्याचं अनुकरण करणे आम्हाला खरंच अभिमान वाटतो, कारण की त्यांची जी कामाची पद्धत आहे त्याचं सुद्धा आम्हाला अनुकरण करण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त करू वाटत असतं। त्यांना भावी राजकीय जीवनामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं, राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना नगरसेवक म्हणून पद द्या, आपलं तिकीट द्यावं आणि ते नगरसेवक आमच्या बरोबरच नगरसेवक व्हावेत अशी आमची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय जय महाराज।